आपला गोल गळा तयार झालेला आहे। आता इथूनही फ्रंट बाजू रिकामी दिसत आहे, कारण का इथून खालीच गळ्याचा आकार होता, त्यांना जरा खोल गळा पाहिजे होता, त्यामुळे जरासं वरती मी रिकामं सोडले आणि जिथून खाली आकार होता तिथून तो जॉईन करून अस्तरला व्यवस्थित घेतला। आता आपण कमरेला टस्क देऊन घेऊया। पूर्ण ब्लाऊज मी असं अटॅच करून घेतले बघा अस्तरला शिलाई देऊन, म्हणजे इकडं तिकडं पीस सरकत नाही, आपला ब्लाऊज पीस जो आहे तो, आणि ब्लाऊज फुगत नाही मग नंतर शिलाई स्टिच पूर्ण झाल्यानंतर। त्यामुळे अगदी व्यवस्थित साईडला फिटिंग करून ब्लाऊज घ्यायचं आणि मगच फिनिशिंगला घ्यायचं। हे बघा आता गळा झालेला आहे। आता मी इथं कमर टस्क देऊन घेतो बघा, शोल्डरच्या मधोमध घ्यायचं असं सेंटर पॉईंट टस्कला, हा वरून हा खाली येतो बरोबर, इथून 4 इंचाला घ्यायचं आणि इथून अर्धा इंच घ्यायचं, इथून अर्धा इंच आणि इथपर्यंत 4 इंचापर्यंत घ्यायचं। साईडला पण टच करून घ्या। 4 इंचाची टक्स देऊन घेतल्या कमरेला, इथून अर्धा इंच धरायची आणि उंची 4 इंचपर्यंत घ्यायची। दोन्ही साईडला टक्स देऊन घेतल्या म्हणजे आपलं ब्लाऊज कमरेला छान बसतंय। हे बघा आता हे अगोदरचंच हे वर्क होतं ब्लाऊज पिसाला, ते अटॅच करून मी लावलं। हे बघा हे वर्क, ह्या फुल्या आहेत। आता इथून पॅच दिसतोय, इथे जरासं आपण जरा ॲडजस्ट करून लेस लावूया, बघूया दिसते का लेस रिकामं दिसतंय, तिथून आपण लेस लावून घ्यायची। मग आता लेस लावताना इथंच लावली तर वेगळी दिसणार, त्यामुळे पूर्ण इथंपर्यंत लावून घेऊया पान आकारात अशी। मग लेस लावताना आधी आपण काय करायचं, असं जरा मार्जिन करून घ्यायचं लेसचं पान आकार, इथंपर्यंत असं मार्जिन करून घेऊया आणि मग ह्याच्यावर हे पलटवून असं उठवून घेऊया। हीच बाजू अशी ह्या बाजूला ठेवली बरोबर गळ्याचा आकार तयार होतो। हा बघा इकडं पानगळा तयार होतो, हा बघा। आता ह्याच्यावरनं आपण डार्क करून घेऊया। हे बघा डार्क करून घेऊया असं, असा आकार जोडून घेऊयात लेस, कलरची लेस लावून घेऊया। जरा वळवताना व्यवस्थित वळवायचं, जिथं आपण वळवणार आहे तिथे त्यावेळेला फक्त सुई तशीच ठेवायची आणि फक्त घोडा उचलायचा, जरा असं वळून घ्यायचं, म्हणजे इकडं तिकडं सरकत नाही लेस, बरोबर आकारावरती पान आकार दिलेला आहे मी, हा त्याच्यावरती जोडून घ्यायला लागले लेस। आणि तो कोपऱ्यात हे करताना जराशी लेसला घडी द्यायची, जराशी दुमडायची लेस, म्हणजे आकार व्यवस्थित बसतो। एवढा अशी लेस लावून घेतली आपण। आता डबल शिलाई देऊन घेऊया लेसवरती, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते। हा बघा आता वरून इथून वर्क नव्हतं तिथून लेस अटॅच करत घेऊन असा आकार घेतलेला आहे पान आकारमध्ये। हे बघा पान आकारमध्ये लेस लावल्या। तुम्हाला कसा गळा वाटतोय तो सांगा, आणि इथं हा पॅच लावणार आहे ह्याच्यावरती। कसा दिसतोय मोतीचा पॅच सांगा तुम्ही अटॅच करून, आणि माझा कसा गळा झालेला आहे तो सांगा कमेंट करून। पान आकारात लेस लावणार।